तर मित्रांनो आता आपण सेकंड स्किल आपली शिकतोय की फ्रॉग स्टँड हेड ऑन द फ्लोअर. तर आता याची स्टार्टिंग कुठून करायची? ॲज अ बिगनर तुम्ही डायरेक्ट जर हेड स्टँड करायला गेला तर नेकवर वगैरे प्रेशर येईल, तर आपल्याला ते नाही आलं पाहिजे म्हणून आपण ही स्किल करा. ही स्किल करा तुम्हाला जास्तीत जास्त 1 ते 2 दिवसच लागतील. तर सगळ्यात प्रथम जी तुम्हाला एकदा स्किल फक्त परत दाखवतो, ती स्किल आहे अशी. हे आहे. नंतर मग तुम्ही हेड स्टँड किंवा नॉर्मल फ्रॉग स्टँड पण करू शकतो, बट आधी आपल्याला हेडचा सपोर्टनी करायचं आहे. तर जर तुमच्याकडे उशी किंवा काही असेल तर आधी तुम्ही त्याचा सपोर्ट घ्या, कारण का जर आपण डायरेक्ट हेड स्टँड करायला गेलो तर आपल्या डोक्यावर थोडंसं जास्त लागू शकतं. आपल्याला ते इंजरीचे रिस्क नको आहे. त्यामुळे असे एक उशी किंवा एखादा बॉक्स वगैरे असेल, सोफ्याचा काही कवर किंवा मॅट काही असेल तर ते फक्त खाली ठेवा ॲज अ क्युजन. आणि त्याच्यानंतर पहिलं फ्रॉग स्टँडमध्ये गेल्यानंतर आता ह्याच्यामध्ये लोक चूक काय करतात की त्यांचं विजन जे आहे ते बॉक्सवर ठेवतात. जर तुम्ही विजन बॉक्सवर ठेवलं तर तुम्ही असं पडू शकतात. त्यामुळे आपलं जे विजन आहे ते नेहमी आपलं पाठी पाहिजे. त्यामुळे आपलं काय होतं की विजन जर पाठी असेल तर आपलं हे टेकतं. आणि हे आता एकदा टेकल्यानंतर हळूहळू हातावर जास्त वजन घ्या आणि हळूहळू एक पाय उचला, एकसाथ दोन्ही नकात. नंतर मग तुम्हाला तुम्ही पुढे पडाल. आणि जर पुढे पडलात तर आता तुमचा जो आपण पहिली स्किल शिकलो आहे फ्रंट रोल, तर तो यूज होईल. जर तुम्ही करता करता जर बाय चान्स जर पुढे पडलात तर तुमचा फ्रंट रोल खूप यूज होईल. त्यामुळे आता आपल्याला पहिलं काय करायचं आहे की फक्त डोकं टेकवायचं आहे अँड एक पाय उचलायचा आहे आणि मग दुसरा पाय. हे बघा, आता मी माझा राईट पाय उचलला आहे आणि हळूहळू पूर्ण बॅलन्स करून लेफ्ट लेग. ह्याचा टाईम वाढवायचा आपल्याला. एकदा का आपले जे 5 ते 10 सेकंड झाले की आपण पाहिजे तर बॉक्स किंवा उशीची हाईट कमी करून जमिनीपर्यंत येऊ. तेवढं केलं की तुमची स्किल अचीव झाली. नंतर मग आपण हेड स्टँड, हँड स्टँड हे आपण सगळे प्रॅक्टिस करू. धन्यवाद.